नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम थेट दिल्लीमधून, याचं नाव आहे चला हवा उद्या भारत दौरा. तर मंडळी, कालच्या भागामध्ये महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून दिल्ली गाजवणारे मराठी नेते या मंचावरती आलेले होते. पुन्हा एकदा आपण त्यांचं या मंचावरती स्वागत करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आठवले पती पत्नींसाठी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सन्माननीय गडकरी पती पत्नींसाठी, आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सन्माननीय जावडेकर पती पत्नींसाठी. यांच्याच बरोबरीनं आपण सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. सुरुवात करूयात या जोडीपासून. घरात कसे आहेत? इतकेच बोलके आहेत? हो, तितकेच बोलके आहेत, नातवंडांमध्ये रमणारे आहेत आणि खवय्ये आहेत असं आम्ही ऐकलेलं आहे. खवय्ये तर आहेत असे ते सगळ्या जगाला माहिती आहे. नागपूरला एक तकदीर नावाचं आईसगोल्याचं दुकान आहे. तिथे आम्हाला जेव्हा आईसगोला खायचा असतो त्यावेळेला मी रात्री 12 वाजता जातो, त्याला दुकान उघडायला लावतो आणि आम्ही आईसगोला खातो. वा, अजून सुद्धा हे चालू आहे? कधी कधी स्कूटरनी पण जातो आणि आईसगोला खातो. वा, हे Z+ सिक्युरिटी असल्यामुळे 50 पोलीस मागे फिरतात. त्याच्यामुळे सगळ्यांना पहिले घरी पाठवतो, त्यांची नजर चुकून जाते. सगळे गेले बाहेर किंवा चुपचाप स्कूटरवर निघून आम्ही चाललो जातो. आम्हाला साधारणतः जे चॉईस आहे तो फुटपाथवरच्याच फूडचा आहे. त्याच्यामुळे पावभाजी असेल, पुलाव असेल किंवा सँडविच असेल. पण साहेबांचा सगळ्यात आवडता पदार्थ कुठला मग सर? सांबार वडी. म्हणजे इकडे सांबार वडी म्हणतात, पण विदर्भात ती पुडाची वडी. ते मलाही माहित नव्हतं. सांबार म्हणजे कोथिंबीर, हे मला नंतर भारत गणेशपुरेंनी सांगितलं. ते तिकडचेच आहेत. जसं आता कांचनवहिनी म्हणल्या तसं आहे की आम्हीही दोघं जण रात्री उशिरा आजही कुठलीही सिक्युरिटी न घेता स्वतःच्या गाडीतनं मी त्याला म्हणते आता चक्कर मारून येऊया. तर त्यामुळे आमचा पूर्वंपार ठरलेला रस्ता आहे की पुणे विद्यापीठातनं जायचं, चांदणी चौकातनं परत फिरून यायचं. अशी चक्कर आजही आम्ही मारतो. घरामध्ये सुद्धा तो वेळ काढतो. त्यामुळे कुठलीही इच्छा पूर्ण नाही किंवा एखादी इच्छा आणि त्याला मागायचं असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की खूप समाधानी आहोत आम्ही. वा 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 वा. आता येणार आहे या कपलकडे, आठवले कपल. वहिनी, पण घरात सरांचा स्वभाव कसा असतो ते मला खरं ऐकायचं आहे आता तुमच्याकडून. घरात शांतच असतात ते, जास्त नसल्यामुळे मुलाशी खेळीमेळीने राहतात आणि घरी आल्यानंतर आईची चौकशी करणे. आणि तुम्ही एकत्रितपणे सिनेमा वगैरे पाहायला कधी जाता? नाही, फार दिवस झाले गेलोच नाही पाहायला. दिल्लीमध्ये आले तेव्हाच होतं आमचं. जास्त करून दिल्लीलाच आम्ही सिनेमे पाहिलेले आहेत. माझ्या मुलाला आवडतो पिक्चर दंगल. माझ्या मुलाला आवडतो पिक्चर दंगल, पण मला आवडतो जंगल. ती पण ती घरी बघत असते चित्रपट. हो ना. बरं, साहेबांच्या कविता तर पटापट येतात अशा, पण घरच्या गोष्टी लक्षात असतात का? म्हणजे तुमचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, हे सगळं असतं लक्षात? नसतं लक्षात. ते डायरीमध्ये नोंद करून ठेवावं लागतं. फोन करतो ना, सारखा फोन करतो ना. विश करतात का विचारतात ते? नाही, म्हणजे फोन करतो मी, किती वेळा फोन करतो. आमच्या इथे सर एक गुलकंद केबल नेटवर्क असतं आणि त्या केबल नेटवर्कवरती एक चर्चेचा कार्यक्रम रंगतो. महाराष्ट्रातल्या राजकारणातले लाडके नेते या मंचावरती येणार आहेत आणि ते चर्चा करणार आहेत की शोले जर परत बनवला गेला तर जय आणि वीरूची जोडी कुठली असणार आणि ती युती होईल का, याविषयी ही चर्चा आहे. तर बघूयात हा कार्यक्रम. आजचा सवाल, उद्याचा बवाल. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार, मी तुम्हा सगळ्यांची लाडकी निखिला वेगळे माझ्या कार्यक्रमात तुमचं स्वागत करते, ज्याचं नाव आहे आजचा सवाल उद्याचा बवाल. हो, माझ्या या शो मध्ये तुम्ही नेहमी पाहता की आपण एका वेगळ्या विषयावर, गंभीर विषयावरती चर्चा करत असतो आणि आज सुद्धा आपण तेच करणार आहोत. आजचा आपला विषय आहे शोलेसाठी जिंकू किंवा मरू, अर्थात कोण होईल जय आणि वीरू. हो, याच महत्त्वाच्या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत आणि माझ्या स्टुडिओमध्ये काही पॉलिटिकल हिरोजना मी इन्व्हाइट केलेला आहे. सगळ्यात आधी जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नेहमीच घड्याळाच्या ठोक्यावर चालणारे असे दादासाहेब बारामतीकर.
ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा सर आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे सर. विषय वेगळा असला तरी सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर. सर मी तुमचं स्वागत करते सर. चहा घ्या सर. BCCI बशीशिवाय चहा कसा घ्यायचा असा मी इथे एक जोक केला आज या ठिकाणी. मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझं नाव दादा कसं पडलं. ऍक्च्युली ते दादा नसून ते दादा आहे. दादा माझ्या जन्माच्या वेळेला घड्याळामध्ये 10:10 झाली होती. तेव्हा आमचे काका म्हणले याचं नाव दादा ठेवा. तेव्हापासून लोक मला दादा बारामतीकर म्हणतात. आज या ठिकाणी सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना दादा तुमचं माझ्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आता मात्र इथे वेळ झाली आहे एका अजून पॉलिटिकल हिरोला बोलवण्याची. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया सेनापती मुंबईकर यांचं. येथे जमलेल्या तमाम बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, आज या विराट सभेमध्ये. सर सभा नाही सर, ही चर्चा आहे सर. मग हे आदित्य काने सांगितलं? आदित्य काने सांगितलं? सॉरी सर. सर काय काय चालू आहे इथं? आमच्या तुम्ही चहा पिताय याचा मी विरोध करतो. 1 मिनिट सारखे कसले विरोध करताय? कधीतरी सत्तेत असल्यासारखे वागा की. आज या ठिकाणी आम्ही आहोत की विरोधी पक्षात? आम्हाला सत्तेची लालसा नाही, पण तरी महापौर आमचाच होणार. आज या ठिकाणी सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना एक मिनिट. तरी पण महापौर आमचाच होणार. सर एक मिनिट. वाद नकोय सर. वाद घातला नाही तरी महापौर आमचाच होणार. हो सर, मला मान्य आहे सर. पण आपण आता इथे चर्चेला पुढे नेणार आहोत. आणखी एका पॉलिटिकल हिरोला आपण इथे इन्व्हाइट करणार आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा कमलेंद्र नागपूरकर यांचं. स्वागत आहे तुमचं सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. आदरणीय थालीपीठ. सर व्यासपीठ. थालीपीठ कुठून आणलं होतं? घरून आणलं. ते मिसेसनी थालीपीठ डायरेक्ट थालीपीठ दिलं होतं ना, ते राहिलं. सर अध्यक्ष महोदय, आदरणीय थालीपीठ, व्यासपीठ आणि येथे जमलेले मित्रगण हो, आज या ठिकाणी तुम्ही ही प्लास्टिकची छत्री कशाला घेऊन आलात? आमचं सगळं पारदर्शक असतं. पारदर्शक हे आमचं ब्रीद वाक्य आहे. पण काय उपयोग, त्यातनं सूर्य पण आरपार दिसतो. त्यासाठी आणली आहे ती की सूर्याचा कारभार याच्याकडे आमचं बारीक लक्ष आहे. सूर्य उगवतो का, सूर्य मावळतो का, आणि कॅशलेस व्यवहार, कॅशलेस लाड आम्ही करणार नाही.